आपण आहोत केंदूर गावामध्ये. या ठिकाणी आपण पाहतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. राज्याचं एक प्रखर व्यक्तिमत्व या ठिकाणी सुन्न झालेलं आहे. आपण पाहतोय हळहळ व्यक्त केली जाते कारण विकासाचा बाणा म्हणजे अजितदादांचा या ठिकाणी उल्लेख नामोल्लेख केला जातोय. या ठिकाणी आपल्यासोबत महिला भगिनी येतात. नमस्कार. काय सांगाल जे अजितदादा पवार होते आपल्यासोबत. या ठिकाणी आपण पाहतोय की आज महाराष्ट्र सुन्न झालंय. तर कसं काय सांगाल आज श्रद्धांजली अर्पण केली जाते? दादा गेल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही सगळ्या म्हणजे जनतेला हाय हाय वाटली आणि दादांच्या जाण्याने खूपच दुःख झालेलं आहे आम्हाला सगळ्यांना. काय सांगाल आता आज कसं? दादा गेले म्हणजे आज दादा महाराष्ट्र पोरका करून गेलेत. आमच्या लाडक्या बहिणींचा नेता आज गेला, त्याचं खूप वाईट वाटते. दादा परत पुन्हा जन्माला या, हीच मी भगवंताजवळ विनंती करेन. दादा पुन्हा पुन्हा जन्माला या. दादा गेले सगळं पोरकच झालो. आम्ही माय बहिणी आज आमचे मायबाप बंधू सगळे सगळे पोरके झालेत. दादांनी परत यावं हीच परमेश्वराची प्रार्थना करते मी. दादा परत या. ताई, दादांची इच्छा होती की आपले जेवढे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार आहेत तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये गेले पाहिजे, जनतेचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. तर तुम्ही आता जनतेला काय सांगता त्या जनतेने आता जनतेने आता जनता समजू शकते की आपण आता काय केलं पाहिजे. दादांचं म्हणणं पूर्ण केलं पाहिजे जनतेने. मी एवढंच सांगू इच्छिते. दादांचं म्हणणं पूर्ण करण्यासाठी संविधानिक पदावर जे आता जाण्यासाठी मतदान करावं लागेल. मग जनतेला तुम्ही काय सांगाल शेवटचं? जनतेला आम्ही एकच आता संदेश देणार आहे. ज्या दिवशी दादा गेले त्या दिवशी दादांची खरी ओळख ही दादांच्या घड्याळामुळे निर्माण झाली. दादांच्या हातात जे घड्याळ होतं त्यामुळे दादांची डेड बॉडी ओळखली गेली. म्हणून मी जनतेला एवढंच सांगेल की शेवटची श्रद्धांजली म्हणून दादांना, दादांच्या घड्याळाला पूर्णपणे भरभरून मतदान करावे हीच माझी जनतेला आव्हान राहील. तुम्ही काय सांगता? ताई नमस्कार. अजितदादा पवार जे आहेत ते या ठिकाणी आता नाही आहेत आपल्यामध्ये. आता तुम्ही काय सांगाल आता जनतेला? आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आपल्या या ठिकाणी. आता तुम्ही या ठिकाणी गावामध्ये श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. दादांचं स्वप्न होतं की सर्व निवडून येऊन जनतेचे कामं व्हावेत. तुम्ही आता काय सांगाल? दादा गेल्यामुळं सर्व लोकांना खूप दुःख झाले आणि दादांनी जे बोलले ते लोकांनी केलं पाहिजे. आता परिवर्तन पण झालं पाहिजे लोकांमध्ये. या गावामधून आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. नमस्कार काका. या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादांना दिली. अजितदादाच्या अंगावरती खादी आणि सोबत कामाची यादी असायची. अजितदादांनी सहकार क्षेत्र असेल, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, विकास केलेला आहे. बरोबर. आता श्रद्धांजली अर्पण केली. आता त्यांचं स्वप्न होतं की आपले जिल्हा परिषद पंचायत समितीमधील जेवढे उमेदवार उभे केलेत, तळागाळातले, मातीशी नाळ असलेले, तर ते विजयी होण्यासाठी आता तुम्ही काय संकल्प घेणार आहात? नाही, आता कसं आहे, दादांचे जे विचार आहेत हे खरोखर तसं जर पाहिलं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दादांचा विचार पुढे नेण्यासाठी सर्व जनतेने खरोखर तसं जर पाहिलं तर दादांचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, हे सगळे उमेदवार दादांना च्या विचाराचे पुढे नेऊन हा महाराष्ट्र पुरोगामी ठेवायचा असेल तर दादांचे विचाराचे हे सगळे उमेदवार निवडून दिले पाहिजेत. आणि सर्वांनी दादांच्या विचाराचे उमेदवार निवडून देणं हीच खरं दादांना श्रद्धांजली होणार आहे. आणि म्हणून दादांना खरी श्रद्धांजली ही घड्याळाला मत हीच असणार आहे. बरोबर आहे. आता जे त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे जर हे दादांनाच खरी श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर आता दादांच्या विचारातलाच बरोबर घेऊन चाललं पाहिजे. हीच खरी श्रद्धांजली ठरेल. ओके. नमस्कार. तुम्ही जुने जाणकार ज्येष्ठ आहात. कसं वाटतं तुम्हाला? आता श्रद्धांजली दिली आहे. महाराष्ट्र पोरका झाला आहे. विकासक आणि एक नेतृत्व या ठिकाणी गेलेलं आहे. कसं सांगता, कसं पाहताय? आता ते भाषणामध्ये सांगितलं तेच योग्य आहे की दादांचा विचार घेऊन दादांच्या विचाराला साथ देणं हे आता राहिलेल्या मंडळींचं काम आहे. तरी दादांचे विचार झाकू नये असा मी या मताचा माणूस आहे. काका, दादांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दादांनी जे लोक तुम्हाला दिलेले आहेत त्याबद्दल आता त्यांना पुढे वारसा चालवण्यासाठी, त्यांना विकास कामं होण्यासाठी या लोकांना निवडून देणं महत्वाचं ठरेल कितीही बोलू शकतो पण मला बोलू शकत नाही. अंतकारण भरून येते त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. फक्त दादांना श्रद्धांजली एवढी. काय सांगाल तुम्ही? दादा हे अतिशय तज्ज्ञ आणि अतिशय
हुशार माणूस होता. महाराष्ट्रातून दादा जाणे हा महाराष्ट्राचा वाघ गेल्यासारखे. मनगट आणि मेंदू त्याचा शार्प होता असे दादा होते. ते मनाने खंबीर होते, मनगटात ताकद होती आणि मेंदू त्यांचा शांत होता. अशा दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं कधी न भरून येणारं दुःख झालेलं आहे. आणि हे जर सर्वांना जर महाराष्ट्रातील सर्व जणांना जर दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ती दादांच्या विचाराचे उभे केलेले उमेदवार सर्वांनी निवडून द्यावा, ही दादांना श्रद्धांजली ठरणं असं मी बोलताना थांबतो. धन्यवाद. काय सांगाल अजितदादांबद्दल? आता तुम्ही या श्रद्धांजली अर्पण केली, कसं वाटतं? नमस्कार मंडळी, मी निवेदक के साकुरे, श्री क्षेत्र केंदूर ग्रामनगरी. खरं तर आत्ताच आम्ही सर्व केंदूरकरांनी दादांना शब्दरूपी सुमनाची श्रद्धांजली अर्पण करत असताना शोकसभेचं आयोजन केलं. खरं तर दादांच्या बाबतीत बोलत असताना मी फक्त एवढंच बोलू इच्छितो की दादांसारखा नेता पुन्हा होणे महाराष्ट्रामध्ये नाही. दादांच्या जाण्यानं खरं तर आमच्या पुणे जिल्ह्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं दादांच्या भावना शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्ते 100% करतील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. परंतु शेवटी या सर्व दादाच्या जाण्यानं सर्वांनाच खऱ्या अर्थाने दुःख झाले. आमच्या केंद्रगावचे सरपंच तुकाराम तिथे त्यांना देखील दुःख झालेलं आहे. दुःख सगळ्यांनाच झालेलं. वैयक्तिक आपण नावं घेत बसलं तर पूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे, बरोबर. आता दादांचे विचार पुढे घेऊन जायचे आपल्याला. आता तुम्हाला म्हणजे गावाचा विकास दादांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे, तर दादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी जे लोक उभे केले तळागाळातले, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, आता शेवटी दादांनी समाजासाठी जे योगदान दिले किंवा मैलाचा दगड ठरलेले चिरंजीवी पवार यांच्या आश्रयाखाली किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये दादांचं जे योगदान आहे ते समाजाला माहिती आहे. त्यामुळे समाज कुठल्या पद्धतीची भूमिका करतो हे येणाऱ्या काळामध्ये सर्वांना कळणार आहे. त्यामुळे आम्ही फार सांगण्यासारखं नाही. समाज हा सर्व ठरवत असतो की त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याची पावती समाज देत असतो.
शिरूर तालुक्यातील करंदी गावामध्ये आपण आहोत. आपण पाहतो या ठिकाणी असंख्य या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहेत. मंदिरावरती ग्रामपंचायतच्या या ठिकाणी आपण श्रद्धांजली दादांना अर्पण केलेली आहे. अंगावर खादी आणि कामाची यादी अशी दादांसोबत असायची. दादांची लोकप्रियता, कामाची पद्धत सर्वांना भारावून जायची. लहानपासून थोरांपर्यंत आदर सन्मान दादा द्यायचे. म्हणजे अजितदादा पवार हे व्यक्तिमत्व असं होतं जे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत मंदिरावर बसलेले. बापू नमस्कार. आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत. सगळ्यांना हळहळ वाटते. एक घरातला परिवारातला एक माणूस गेल्यासारखं वाटते. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? कसं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही वयस्कर जुने जाणकार लोक आहात. तुमच्या समोर लहानाचे ते मोठे झालेत. कसं वाटतं? काय त्यांचा आशीर्वाद आम्हाला चांगला आहे. आम्ही त्यांच्याच बरोबर त्यांचाच पक्ष चालू इथून पुढे, दुसरं काय नाही. त्यांच्याबद्दल काय सांगाल अजितदादा? आम्हाला काय ते बाकीचं भाषण करता येत नाही ना आपल्याला. काय दादा सोबतच आहेत तुम्ही? त्यांच्यावर प्रेमच आहे आमचं. तुम्हाला काय वाटतं काका? कसं ते माहिती आता त्या आतापर्यंत आदरणीच महाराष्ट्र चालावा. आता आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? आपण त्याच्यात या ना इकडे. नमस्कार. कसे आहेत? तब्येत पाणी बरं आहे का? बरं. बघा आता आपले दादा नाहीयेत. दादा म्हणजे अजितदादा पवार, बरोबर, राज्याचे उपमुख्यमंत्री. सहकारी क्षेत्र असेल, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, शेतकऱ्यांशी नाळ जुळलेले. ज्यावेळेस ते मुंबईवरून रात्री निघणार होते, पण शेतकऱ्यांची फाईल राहिली होती, म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आपण सकाळी जावं. मग सकाळी जाता जाता काळाना घाला घातला. दादा आपल्यातून गेले. शेतकऱ्यांच्या फाईलसाठी ते थांबले. ते मृत्यू नाही झालं तर त्यांचं एक बलिदान झालं शेतकऱ्यांसाठी. म्हणून तुम्ही काय सांगता ते त्यांच्याबद्दल? चांगले होते, त्याच्या वागणे चांगले काम करत होते. आमची जेटवाडी त्यांनीच तुंबली. आम्ही पाठमान सगळ्या गेलो होतो तिथं. आमची मग म्हणले एवढी लोक आणली कशा करता, तुम्ही दोघंच यायचे. मग तातोड्याचा राजूचं बाप्पू साहेबाचा आम्ही ते गेले. मग आम्ही घरी आलो. त्यांनी ते मग येऊन जेटवाडी तुंबाची राहिली. तुंबली. चांगले होते, शेतकऱ्याला चांगले होते. लाईट बिल नाही, काही नाही. म्हणजे ती गेले ते फार वाईटच झालेले. चांगले काम करणारे होते. काम करणारे होते दादा. एवढे सगळे तुम्ही सांगताय काम केले अनुभवाचे. त्यांचा स्वभाव कसा होता? तापड होता, पण ते खरा होता. खरं. हा, बोलायचे तापड, पटकट बोलायचे, निर्भीड. निर्भीड. धाडशी होती. इतक्या धाडशी कोण नाही आज. बोलणार नाही कोणी, पुढारी असला तरी कोणी. मग दादांसारखा आता माणूस भेटायचा नाही. शक्यता कमी आहे भाऊ, बघा, पण नाही शक्यता एवढा व्हायचा. आता दादांच्या लोकांसोबत आहात तुम्ही. हा, आहे ना, सर्व आपले दादाचे आता लोक आहेत. दादाचे जे विचार आहेत, दादांनी जे कामाची शैली आहे, तसे त्यांनी तळागाळातले लोक दिलेत तुमच्यासाठी हा, बरोबर. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये. मग आता काय तुम्ही ते विचार घेऊन चालणार का पुढे? चालणार ना. आता मग त्यांचे विचार शरद पवारापासून आहे. शरद पवार इथं पायी आला होता त्या टायमाला, त्याला पैसे नव्हते. जर गावाने पैसे गोळा करून दिले ते शरद पवारच्या काळात. त्यांनी काम चांगली केली. सोसायट्या बेसाट्या कुठं ते नाला बिल्डिंग पण माफ केल्या होत्या. चांगले आहेत. आपण पाहतोय केंदूर गाव आहे, बरोबर. केंदूर गावामध्ये आपण शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील हे गाव आहे. या ठिकाणी जनतेची नाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुळलेली आहे. अजितदादा असतील, शरदचंद्रजी पवार असतील, या ठिकाणी पायी चालत होते. अनेक विकास कामं, अनेक निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे. देशाबरोबर महाराष्ट्राबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा पूर्णपणे हादरला आणि हळहळून गेलेला आहे. अजितदादांवरती लोकांचं प्रेम खूप चांगल्या पद्धतीचं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत अजूनही ग्रामस्थ आहेत. नमस्कार. काय सांगाल आता? कसं? बरं.